2017मध्ये माननीय स्वर्गीय गिरीश भाऊ बापट यांची खूप इच्छा होती. माझा जो छोटा मुलगा आहे साईराज, तो थोडा लहान होता. मी मोठ्या मनाने ही उमेदवारी दुसऱ्यांना दिली. त्यावेळेला काय झालं, माझा मुलगा खूप लहान होता. राजकीय पण बघणं आणि घर बघणं हे तेव्हा पॉसिबल नव्हतं आणि आम्ही संघावाले असल्यामुळे माझे गुरु स्वर्गीय गिरीश भाऊ बापट, राजकार्य हे देवकार्य समजूनच हे स्वप्न यावेळेस पूर्ण होईल. गेल्या 27 वर्षाचं आम्हाला फळ दिलंय की ते आता असायला पाहिजे होते ऍक्च्युली. कार्यकर्त्याला न्याय देणारे व्यक्तिमत्व. नक्कीच आज तुमच्या डोळ्यात देखील पाणी आलंय. गिरीश भाऊंबरोबर खूप आठवणी आहेत आणि आमचे गुरुच होते ते. आणि कमळाला म्हणजे मोदीजींना महिला सुरक्षित तर प्रभाग क्रमांक 26 सुरक्षित. सीएम न्यूज इंडियाच्या निवडणूक पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. परंतु प्रभाग क्रमांक 26 मधील एक नाव जे येतं ते म्हणजे स्नेहाताई नामदेव माळोदे. ही जी काही संधी त्यांना मिळाली आहे, तर यावर त्या कसं काम करतायत, काय विजन ठेवून या रणधुमाळीमध्ये उतरल्यात, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. स्नेहाताई नमस्ते. काय सांगाल, आपला सध्या प्रचार तर जोरात सुरूच आहे, आपण या रणधुमाळीत उतरलेले आहात. प्रथमतः मला तुम्हाला हे विचारायचंय की ज्या आता तुम्ही आत्ता उतरलायत, परंतु 2017 मध्ये आपल्याला ही संधी मिळत होती असं आम्ही ऐकलंय, तर नक्की तो प्रसंग काय? 2017मध्ये माननीय स्वर्गीय गिरीश भाऊ बापट यांची खूप इच्छा होती की माझी पत्नी सौ स्नेहा नामदेव माळोदे यांनी माझ्याबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करावं आणि ह्या निवडणुकीत उतरावं आणि समाजाची सेवा करावी अशी इच्छा होती. पण आमच्या कुटुंबात माझा जो छोटा मुलगा आहे साईराज, तो थोडा लहान होता आणि ते कुटुंब आमचं छोटं असल्यामुळं एवढं काही त्याला सांभाळणं आणि हे सांभाळणं जरा अवघड होतं. म्हणजे आम्ही मोठ्या मनाने ही उमेदवारी दुसऱ्यांना दिली आणि आम्ही स्वतः तिथे खूप काम केलं आणि ते 4ही उमेदवार निवडून आणले. दादांनी तर सांगितलं, परंतु त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे शेवटी एवढी मोठी संधी तुम्हाला त्यावेळेस मिळत होती आणि तुम्हाला थांबावं लागलं. तेव्हा 2017 मध्ये भाऊ आम्हाला देत होते तिकीट. पण त्यावेळेला काय झालं, माझा मुलगा खूप लहान होता आणि आमचं कुटुंब एक छोटं असल्यामुळे दोन्ही राजकीय पण बघणं आणि घर बघणं हे तेव्हा पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही भाऊंना म्हटलं की भाऊ आता तरी शक्य नाही की मी घर सोडून म्हणजे लहान मुलगा सोडून आम्ही बाहेर राजकीय क्षेत्रात बाहेर पडणं. त्याच्यामुळे आता भाऊंची अपेक्षा होती की आम्ही 2017 नाही तर की तिकीट मिळावं आणि मी त्याचं नक्कीच सोनं करावं असं त्यांना तेव्हा अपेक्षा होती. म्हणून मी आता राजकारणामध्ये माझ्याकडनं जी सेवा होईल ती करण्याचं ठरवलंय. तर या प्रचारामध्ये विविध जे आहेत, प्रत्येकाची प्रचार करण्याची पद्धत वेगळी आहे, पण परंतु आपली पद्धत काय? संघामध्ये आम्ही पहिल्यापासून काम करत असल्यामुळे आणि आम्ही संघावाले असल्यामुळे आम्ही सगळं शांततेत करतो. भारतीय जनता पार्टी काय काम करते त्याच्यामुळे आम्ही जास्त बोलत नाही, आम्ही ते करून दाखवतो. नक्कीच. दादा, आपला जर राजकीय प्रवास बघितला तर दोघेही तुम्ही राजकीय पण आहात, सामाजिक कार्यात पहिल्यापासूनच होतात. मग आपले गुरु नक्की कोण आहेत? माझे गुरु स्वर्गीय गिरीश भाऊ बापट. मी लहानपणापासून गिरीश भाऊ बापटांबरोबर काम केलंय. गेले 27 वर्ष मी अविरत समाजसेवा करतोय. ते आम्हाला एक कुटुंबाला हेच आहे. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक श्री एकनाथ बळीराम माळवदे होते. आमची आई वारकरी संप्रदायातली. त्यामुळे आम्ही हे कार्य, समाजकार्य हे देवकार्य समजूनच आम्ही काम करत असतो. आणि गिरीश भाऊंचं स्वप्न होतं की बाबा माझी सून किंवा तू कोणीतरी उमेदवारी घेऊन निवडून यावं आणि समाजसेवा करावी. ते स्वप्न यावेळेस पूर्ण होईल. भारतीय जनता पार्टीने जे आमच्यावर विश्वास ठेवून गेल्या 27 वर्षाचं आम्हाला फळ दिलंय, त्याला आम्ही पात्र ठरून ह्या संधीचं सोनं करू हे नक्की तुम्हाला आश्वासित करतो. गिरीश भाऊ जर असते आता तर त्यांनाही खूप आनंद झाला असता आणि मला आता ते नाही येत यायच्यात. त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटतं की ते आता असायला पाहिजे होते ऍक्च्युली. की त्यांनी जे इतके वर्ष आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि त्यांना जे वाटत होतं तर ते आता त्यांच्या विश्वासास आम्ही पात्र होतो आणि हे बघायला ते आता भाऊ पाहिजे होते. आपलं कोणतरी कार्यकर्ता आणि गिरीश भाऊ कार्यकर्त्याला न्याय देणारे व्यक्तिमत्व होतं. नक्कीच आज तुमच्या डोळ्यात देखील पाणी आलंय. गिरीश भाऊंबरोबर खूप आठवणी आहेत आणि आमचे गुरुच होते ते. एवढ्या निवडणुका बघितल्या आहेत, त्यामध्ये सहभाग घेतलाय आणि नुसता सहभाग नाही घेतला तर गिरीश भाऊंचे खास म्हणजे मला मानसपुत्रच मानायचे ते. आणि हिला सून माझ्या लग्नात दिवसभर भाऊ घरच्या असल्यागत बसून होते आणि त्यांनी आमच्या कुटुंबावर भरपूर प्रेम केलं आणि सर्वच कार्यकर्त्यांवर भाऊचं प्रेम होतं.
त्यांचे किस्से खूप सांगण्यासारखे. आम्ही फक्त पुण्यातच इलेक्शन नाही केल्या, भाऊंबरोबर पूर्ण महाराष्ट्रात पदवीधरच्या निवडणुका असून द्या, बाकी अजून कुठलं पक्षाचं काही काम असून द्या, आम्ही 24 तास त्यात सहभागी होतो आणि सक्रिय होतो. आणि भाऊंचं काम हे पूर्ण पुण्याला आणि पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. ते आमचे नेते होते आणि प्रत्येक निवडणूक त्यांनी जिंकूनच आणली आहे सगळ्यांना. त्यांची एक वेगळी रणनीती असायची, तीच रणनीती आम्ही अवलंबून आता ह्यावेळेस नक्की विजय मिळू. आमचे चारही उमेदवार प्रभाग 26 मधले अ ब क ड म्हणजे अ मधनं विष्णू अप्पा हरिहर, स्नेहा नामदेव माळवते, क मधनं आमच्या ऐश्वर्याताई सम्राट दादा थोरात आणि ड मधनं आमचे कार्यक्षम नगरसेवक अजय अप्पा खेडेकर, हे चारही जण निवडून येईल यात मला काही शंका वाटत नाहीये. प्रभाग क्रमांक 26 मध्ये आम्हाला मत म्हणजेच कमळाला मत, आणि कमळाला मत म्हणजे मोदीजींना मत. कमळाला मत म्हणजेच विकासाला मत, आणि आपल्याला विकास करायचा आहे. महिला सुरक्षित तर प्रभाग क्रमांक 26 सुरक्षित, हाच माझा मुद्दा आहे आणि हाच धरून मी पुढे चालणार आहे. आमचा जो इतके वर्ष आमच्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता जो अविरत संघर्ष चालू आहे, तो इथून पुढेही असाच चालू राहील.